बहुरंगी आणि बहुआयामी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, जुन्या पिढीतील आणि नव्याशी संवाद साधणारे अत्यंत हरहुन्नरी अशा प्रकारचे ग्रामीण कथाकार, ज्यांनी यशवंतराव चव्हाणांची थाप ज्यांच्या पाठीवर पडली असे भवन पोद्दार, या कार्यक्रमाला उपस्थित एकमेव गांधी टोपीवाले, निष्ठेनं गांधी टोपीचा स्वीकार करणारे, जीवन व्यतीत करणारे गौरव पुंडे याचे आजोबा, परमादरणीय सन्माननीय मल्हारराव पुंडे, आदरणीय संजय पाठक यांच्या मातोश्री वेद पाठक ताई, या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी दुसरी शिकलेल्या पण 600 कवितांचं ज्यांनी बाळंतपण केलं त्या विमलताई माळी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शैलेंद्र भणगे, दुसरे पाहुणे ज्यांच्या पुस्तकात प्रकाशन आहे, काव्य संजीवनीचे लेखक, ही ओळख मला फारशी महत्त्वाची वाटत नाही, पण गौरव पुंडेच्या पाठीवरती हात ठेवून निष्ठेनं 24 तासापैकी झोपेचे तास वजा करून सतत बरोबर राहणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारे सन्माननीय संजय वेद पाठक, या कार्यक्रमाला पडद्याआडचा कलाकार आमचा हरणे नावाचा विद्यार्थी योगेश हरणे, याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. आणि ज्यांनी गौरवला सांभाळलं, गौरवनं आपले आई वडील असताना त्यांच्या मनात आत्मीयता आणि प्रेमभाव असताना सुद्धा संबंध आयुष्यामध्ये आईची आठवण पडू नये इतकी आत्याचं अंतःकरण आईसारखं असतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरवच्या आत्या आमच्या रुपालीताई आणि गौरवचे मामा, ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित, सर्व जिल्ह्यातून जवळपास महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधी, कविता घेऊन आलेले, कवितेवरती प्रेम करण्याची रसिकता घेऊन आलेले आपण सर्व, विविध संस्थांचे पदाधिकारी, संस्थांचे कार्यकर्ते, या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण श्रीरामाच्या भरतनाट्यम या भारतीय संस्कृतीतल्या अत्यंत उत्तम अशा कलेनं झालं. राधा नावाची अत्यंत सुंदर अशा प्रकारची नर्तिका ओमच्या आणि रामाच्या त्या प्रार्थनेमध्ये लीन झाली, तिचा पदन्यास ऐकून आपण सर्वजण प्रभावित झालात. ते दृश्य आणि ते संबंध रिदम त्याच्यातला पाहत असताना, अनुभवत असताना आपल्या टाळ्यावर टाळ्या पडत होत्या. खरं म्हणजे भरतनाट्यमची रसिकता हे मोजक्या पुणेकरामध्येच आहे अशी माझी समजूत होती. पुणेरी कलावंतांचं सादरीकरण होत असताना काही मोजके रसिक टाळ्या वाजवतात, त्यांना भरतनाट्यम कळतं, कथ्थक कळतं, लावणी मात्र सगळ्या गावाला मराठाला कळते, संबंध महाराष्ट्राला कळते, पण भरतनाट्यमची रसिकता तुम्हा सर्वांमध्ये आहे. आणि म्हणूनच पहिल्या क्षणापासूनच्या टाळ्या तुमच्या पडल्या, याबद्दल मी टाळी वाजवतो. तीच स्वागत गीतामध्ये शुभांगी दाधवानी अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या आवाजात आपल्याला स्वागत केलं. राधा आणि शुभांगीचं मी विशेष अभिनंदन करतो.
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका मी आतापर्यंत माझ्या डोक्यामध्ये सुधीर गाडगिळच होतं. महाराष्ट्रात सगळीकडे मी जातो, हजारो कार्यक्रम केले, काही अत्यंत उत्तम अशा प्रकारचे सूत्रसंचालक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक महिला आणि पुरुष सुधीर गाडगे यांच्या संदर्भातलं आदर्श समोर ठेवून सूत्रसंचालन करतात. पण महिलांच्या मध्ये सुधीर गाडगे आहे पहिल्यांदा केळकरांच्या रूपाने मला कळालं. सगळ्या पाहुण्यांचं व्यक्तिविशेष, त्यांचं भूमिकेचं वैशिष्ट्य, दर्जेदार अशा प्रकारच्या ललित भाषेतलं ग्रहण करणं, ते अभिव्यक्त करणं ही साधी गोष्ट नाही. मी बारीकीनं लक्ष गेलं, माझं लक्ष गेलंच, ऑटोमॅटिक ते खेचून घेतलं. ती बौद्धिक चमक, ती प्राकृतिक नैसर्गिक अशा प्रकारचं त्यांची अभिव्यक्ती, शब्दांची मांडणी आणि अर्थपूर्ण अशा प्रकारचं न्याय देण्याचं औचित्य आणि मोजकेपणा. नाहीतर सूत्रसंचालक स्वतःच ज्ञान पाजळत बसतात, तसं आमच्या केळकर ताईंनी केलेलं नाही. अत्यंत सुंदर संचालन ते करतायत आणि म्हणून त्यांचा सत्कार राहिलेला आहे. त्यांचा सत्कार राहिलेला आहे. मी त्यांचा सत्कार करू इच्छितो. केळकर ताई या. मी असे राहिलेले सत्कार लक्षात ठेवतो. मी आपल्या रसिकतेला दाद देतो. मी खरं म्हणजे आईचं कर्तव्य करणारी आत्या ज्यावेळेस समोर येते आणि गौरवच्या डोळ्यातून अश्रू आणि घशातला हुंदका ज्यावेळेस दाटून आला, त्यावेळेस त्याला सावरून घेताना त्याची आत्या, मला वाटतं रुपालीच ना, समोर आली. त्यावेळेस आपल्यापैकी रसिकापैकी आपण, मला वाटतं भगिनी, आपण असं करून बसलेला आहात. त्या आपलं काय नाव? पुराणी. या ताईने सांगितलं की यांचा सत्कार झाला पाहिजे. खरं म्हणजे मीच करणार होतो, माझ्या भाषणाच्या वेळेस करतो असेल, सगळ्याकडून विसरलेले सत्कार मी करतो माझ्या भाषणामध्ये, ही माझी पद्धत आहे. पण माझ्या अगोदर त्यांच्या लक्षात आला तो मुद्दा आणि त्यांचा सत्कार होणं आवश्यक आहे, म्हणून गौरवचा सत्कार आणि त्यांचा सत्कार आपण केला. त्यामध्ये एक सत्कार राहिला होता आपल्या योगेश हार्णेचा. हा पोरगा मध्ये मध्ये खूप धडपड करतो आणि कुठेही नाव नाहीये, गाव नाहीये, पण त्याचं नाव कुठेही नसलं तरी गौरवच्या अंतःकरणात त्याचं नाव आहे, ही गोष्ट महत्वाची. कामाची, व्यक्तित्वाची जाणीव किती सखोल असावी, किती खोल असावी, याचं मूर्तिमंत उदाहरण गौरव आणि योगेशची जोडी आहे. आम्ही मैत्री रंगाबिल्लाची मैत्री असते, त्याला अर्थ नाही. मोदी शहाची पण मैत्री आहे, त्याला अर्थ नाही. ही मैत्री निस्वार्थी आहे. इथे खुर्ची नाही, इलेक्शन नाही, 24 नाही, 25 नाही, कुठलंच काही नाही, सत्ता नाही. इथला राजकीय पक्ष नाही, भाजप नाही, RPI नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही. इथे फक्त एक कवितेचा पक्ष आहे. इथे फक्त सत्याचा पक्ष आहे आणि मानवाला सुखी करण्याचा, दुःखमुक्त मानवतेवर फुंकर घालण्याचा हा एकच पक्ष आमच्या योगेश आणि गौरवनी स्वीकारलेला ध्येयवाद आहे. त्याचं नाव राजयुवा प्रतिष्ठान. 2-3 वर्षाची वाटचाल. 3 वर्षामध्ये एवढी संस्था व्यापक बनावी, त्याचं मुख्य कारण ही संस्था गौरव पुंडेची नाही, तुम्हा सर्वांची ती संस्था झालेली आहे. याच्यामध्ये त्याचा समर्पण झाले. संस्थेचा संस्थापक म्हणून मिरवण्याची बुद्धीच नाही, मिरवण्याचा स्वार्थही नाही. इतका निस्वार्थी पोरगा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावरती. किती वय आहे गौरव? किती वय आहे त्याचं? 23 वर्षाचं वय. अजून लग्न व्हायचं आहे. मला जर मुलगी असेल तर मी याला जावाई केला असता. मी इतका सात्विक पोरगा,
इतका सोज्वळ पोरगा, खरंच अत्यंत महत्वाचा. गौरवचा गौरव करावा, एकाच वेळेला 500 लोकांनी गौरव करावा, यामध्येच गौरवचा गौरव साठवलेला आहे. मित्रहो, या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी 2-3 उपक्रम घेतले. सोनेरी पहाट, कवी कट्टा आणि आपला सण, आपली संस्कृती, भारतीय परंपरेला शोभेल अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले आणि स्पर्धा घेतल्या. मला कल्पना नव्हती. मी बऱ्यापैकी फिरतो महाराष्ट्रात. आता 96 कवींचं कविता संग्रह कट्ट्यामध्ये जे निवडल्या गेल्या 500 पैकी 96, 1600 कविता आल्या होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या 1600 पैकी 500 कविता निवडल्या आणि त्यापैकी 96 कवितांचं एक पुस्तक काढले राजन लाखेनी, संपादक. त्याची प्रस्तावना मी लिहिलेली आहे आणि त्याचा प्रकाशन समारंभ 25ला पी.डी. पाटलांच्या त्या विद्यापीठामध्ये आता ठेवलेला आहे. महाराष्ट्रातून सगळे कवी येत आहेत तिथे. तो त्यांचा मोठा असा पट आहे, त्यांच्याकडे मोठी ताकद आहे. गौरवचा समर्थक कोण? तसे गौरव मानतो माधव कदम, माझा विद्यार्थी आहे, अध्यापक आहे नंदुरबारला. तो माझा विद्यार्थी आहे PhDचा. आणि आपला गौरव पुंडे त्याचा विद्यार्थी आहे. तो माधव इथे नसताना त्याच्या संदर्भातले गौरवोद्गार, त्याची ऋणाची भावना, त्यांनी त्याला पहिला हात दिला, घडवण्याचा हात दिला, त्यातून तो घडला. त्यांनी हिस्ट्री झाली पुन्हा. आणि मग त्याच्यानंतर अनेक नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्यामध्ये संबंध त्यांच्या आत्तेचं नाव आहे. त्याचबरोबर अनेक माणसं आहेत. वेद पाठकांचं सहकार्य आणि सद्भावना ही मी जवळून अनुभवलेली आहे. वेद पाठक आणि त्यांच्या आयुष्यामध्ये 2 वर्षाचं आयुष्य संबंध अंतर आहे. पण हे अंतर कमी करून संजय वेद पाठक त्यांना मित्र मानतात, ही फार महत्वाची बाब आहे. मित्राला समर्पित अशा प्रकारचा माणूस. गौरवमध्ये काय जादू आहे आणि वेद पाठक का भूलतात मला कळत नाही. पण ही जादू आहे आणि ही जादू घोरपडेपर्यंत जाऊन पोहोचते. अशा अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. रुपाली पुंडिताईचं मी विशेष आभार मानतो आणि संजय पाठकांचं. मी अशा मुलांना, खरं म्हणजे जात कोणती आहे मला माहिती, संजय पाठकची आता कळाली आहे मला, सोनारांची आहे. म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं, हेच इथं ओबीसीचं कवी संमेलन मेळावा जमलाय की काय असं मला वाटतं. एकटाच मी वेगळा आहे. सोनार आहेत, ब्राह्मण आहेत, त्यात तुमचे माळी आहेत आणि संबंध समाजामध्ये रसिकता तर अनेक विविध प्रकारच्या संस्कृती प्रवाहातून आलेली रसिकता आहे. खरं म्हणजे कवितेला जातपात नसते, हे त्याचं उदाहरण आहे. प्रतिभेला धर्म नसतो आणि धर्म असलाच तर तो सत्याचा असतो, मानव मुक्तीचा असतो. आणि म्हणून ही संबंध कवितामय झालेली हा दिवस आपण सगळ्यांनी निवडलेला आहे. मला आश्चर्य वाटलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सगळे आलात, आपल्या खिशातले पैसे खर्च करून आलात, पण आपल्याला सन्मानपूर्वक त्यांनी वागणूक दिलेली आहे. वेद पाठक एक अत्यंत धार्मिक अशा प्रकारचा माणूस, पण त्याची सद्भावना अत्यंत उदात्त अशा प्रकारची आहे. आणि शब्द पंढरीचे वारकरी हे त्याचं टॅगलाईन मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. पंढरीच्या वारकऱ्याला विठोबाचं जेवढं आकर्षण आणि जेवढी भक्ती आहे, तेवढीच कवितेबद्दलची भक्ती आपल्या सर्वांच्या मनात आहे. आणि म्हणून अनेक कविता स्पर्धा या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये कोमल पाटील या मुलीचं पहिला नंबर काढला. 3000 रुपयाची दिले. त्यामध्ये त्यांनी स्पर्धा घेतल्या आणि 3000 रुपये त्या मुलीला दिलेले आहेत. दुसऱ्या नंबरच्या श्रीराम सोळंके यांना 2000 रुपयाचं बक्षीस आणि तृतीयला प्रदीप हेमके याला 1000चं बक्षीस. सांस्कृतिक दानत अनेक लोकांची आहे. त्याच्यामध्ये घोडके नावाचे एक तुमचे आता जे सराफ होते, प्रदीप घोडके, गिरीश घोडके यांनी मदत केलेली आहे. त्यांना जेवणासाठी त्यांनी मदत केली आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समाजामध्ये श्रीमंत अनेक आहेत, पण मनाची श्रीमंती, माणुसकीची श्रीमंती आणि संबंध भावनात्मक श्रीमंतीची माणसं कमी आहेत. आणि म्हणून या श्रीमंतीचं मी कौतुक करतो आणि गिरीश घोडके यांचं मी अभिनंदन करतो. अनंत तेलंग, वेद पाठक आणि शंकर शिंदे
शंकर शिंदे हा दुबईमध्ये आहे. त्याचे वडील कविता संग्रहातल्या स्पर्धेतलं बक्षीस घेण्यासाठी आले तिथे. ते टोपीवाले वडील आहेत. आपल्या मुलाचं कौतुक करण्याकरता इथे आलेत. दुबईमध्ये कवी बसलाय आणि वडिलांना सन्मान केला जातोय. ही अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं चित्र. आता कवितेला जागतिक संदर्भ लाभलेले आहेत, हे त्याचं उदाहरण आहे. मित्र हो, मला सगळ्यात आश्चर्य वाटलं, हा जो परीक्षक आहे प्रदीप घोरपडे, यानं परीक्षण अत्यंत चांगलं केलं असलं पाहिजे आणि 2-3 लोकांनी केलं असल्या म्हणून ते योग्य असलं पाहिजे. पण गाव मातीचा गंध या घोरपडेंनी जो आपल्या समोर आपल्या कवितेतून मांडला त्याला तोड नाही. संयोजकाला मदत करणारे, संयोजकावर उपकार करणारे संजय वेद पाठक हे कवी या स्पर्धेमध्ये सामील झालेत आणि त्यांना पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस मिळालेलं नाही. म्हणून परीक्षकाचं खास अभिनंदन. संयोजकाला तुम्ही बक्षीस नाही दिलं, त्यांना नंबर मिळाला पण उत्तेजनार्थ मिळालंय. ही या निपक्षपातीपणाची अत्यंत कसोटी होती ही बाब आणि त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं ठरलेलं आहे. मित्र हो, अनेक संस्थांचा इथे सन्मान करण्यात आला. गौरव पुंडेची दृष्टी आणि व्यापकता किती मोठी आहे. माझी संस्था मोठी व्हावी असं नाही. अनेक संस्था समाजामध्ये विविध काम करणारे आहेत. कलेच्या क्षेत्रातल्या, म्युझिकच्या संदर्भातल्या, संगीताच्या क्षेत्रातल्या, नाट्याच्या क्षेत्रातल्या, साहित्याच्या, कवितेच्या क्षेत्रातल्या या सर्व संघटनांच्या संदर्भामध्ये प्रातिनिधिक संघटनांचा सन्मान करण्याची भूमिका त्याची आहे. आणि ही भूमिका बजावताना त्यांनी अत्यंत डोळसपणा दाखवला. आणि शाई, काय सुंदर नाव आहे, शाई या संस्थेचा सन्मान केला आणि त्याचे संबंध कार्यकर्ते त्यांनी बोलावले. काव्यवाणी, व्हरायटी शब्दांची आणि संकल्पनांची, पंचक्रोशी अशा प्रकारची एक दुसरा सन्मान दिला. शब्दवेदी नावाचं, बाराखडी नावाची एक वेगळी संस्था आहे. तितिक्षा नावाची संस्था किंवा काकडे देशमुख नावाची संस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं कवितेबरोबरच PP म्युझिक अशा प्रकारची एक संस्था. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यातल्या संस्थांना सुद्धा हे संबंध सन्मान देण्याची भूमिका या आमच्या मित्रांनं बजावलेली आहे. मी कविता आपल्याकडे संमेलन चालू असताना एकच कविता ऐकली, 2 कविता ऐकल्या. त्यामध्ये शीतल जाधवांची कविता मला अत्यंत महत्त्वाची वाटते. त्यामध्ये इंदिरा गांधीपासून लक्ष्मीबाई टिळकार, लक्ष्मीबाई झाशीच्या राणीपर्यंत आणि संबंध अहिल्या किंवा एकूण जिजाबाईचा सगळा संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ती स्त्रीत्वाचं जागरण करणारी कविता आधुनिक काळातल्या कवयित्री सुद्धा उजागर करत आहेत आणि ही फार महत्त्वाची बाब. स्त्री जागृत होते आहे. आणि कोमल नावाच्या या मुलीला पहिला पुरस्कार मिळाला. ते शीतल जाधवांची, शीतलची संबंध परंपरा एकूण सगळ्या परंपरेमध्ये अनुराधा पाटील, निरिजा यासारख्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवयित्रीचा संबंध परंपरा आपण सांभाळत आहात, ही फार महत्त्वाची बाब वाटते. मुख्य म्हणजे गौरव पुंडेच्या संस्थेची स्थापना ही 3 जानेवारीला झाली आहे, 2 वर्षापूर्वी. सावित्रीबाईचा जन्मदिवस. सावित्रीबाई ही आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या सर्व लेकरांची माय आहे, लोकशिक्षिका आहे. तिचा फोटो सन्मानित केलाय. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे, संविधानाचे कर्ते. त्याचबरोबर शिवाजी महाराजाचा इथे सन्मान केलेला आहे, ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून. आणि जी वास्तवात नसेल पण कल्पनेतली सरस्वती ही आम्हाला प्रेरणा देते. सावित्रीबाई फुल्याच्या अगोदर जिनं प्रेरणा दिली ती सरस्वती, पुरोगामी आणि प्रतिगामी, अभिजन आणि बहुजन या दोन्ही परंपरांना एकत्र करणारा, सावित्रीबाई आणि सरस्वती या दोन्हींना एकत्र करणारा हा गौरव पुंडे मला महत्त्वाचा वाटतो. समाजामध्ये विभाजन करणाऱ्या, विघटन करणाऱ्या परंपरा अनेक निर्माण होत आहेत. अशा वेळेला एक संघ ठेवण्याची परंपरा ही महत्त्वाची वाटते. आमचे संजय वेद पाठक हे अत्यंत दुसरा कविता संग्रह त्यांचा, त्यांनी ईश्वराच्या संदर्भातली कविता लिहिताना संबंध, त्यांचं मन श्रद्धाळू आहे आणि श्रद्धाळू मनाचा आविष्कार या ठिकाणी करत असताना अनेक काव्याच्या ओळी
त्यांनी व्यक्त केलेले आहेत. त्यांचा अंबाबाईच्या आपल्या अंबेजोगाईच्या देवीवर श्रद्धा आहे, विठोबावर श्रद्धा आहे आणि म्हणून ही संबंध कविता पाहत असताना श्रद्धाळू मनाची कविता ती आपल्याला वाटते. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, घुसमटल्या मनाला मग लागतो गारवा. हा गारवा देणारी कविता आहे. माणसं आमच्या घरात, माणुसकी तुझ्या हृदयात, अशी कल्पना करणारे, वारी वेदनेस फुंकर, फुटे भक्तीस अंकुर, असा भक्ती भावनेचा लळा आणि मळा फुरवणारे संजय वेद पाठक हे अत्यंत श्रद्धेत नाहून निघालेला कवी आहे. हाती भगवी पताका, मुखी ज्ञानदेव तुका. ज्ञानदेव ब्राह्मणाचे आणि तुकाराम बहुजनाचा अशी जातीची खुंटी मारणारे विद्वान आहेत. नामदेव वेगळा आणि तुकाराम वेगळा. आता ज्ञानदेवाचं नाव घेऊ नका, वारीमध्ये नामदेव तुकाराम म्हणा, जे नामदेव हे बहुजन आणि तुकाराम हे बहुजन, अशी एक खुंटी काही जातीवादी विद्वान मारतायत. पण आमचा हा कवी मात्र ज्ञानोबा तुकारामाची संबंध पताका घेऊन तो खांद्यावर घेऊन फिरतो आहे. मुखी ज्ञानदेव तुका हा त्याचा भक्तिभाव आहे. आभाळीची माया, रंगाची सतेज छाया, मोहरली धरतीची काया, भेटीस येईल रवी राया, हा त्याचा स्वप्नाळू असा काव्यात्मक भाव इथे व्यक्त होताना मित्रहो, कल्पनेचं देणं किती सौंदर्यपूर्ण असतं. निशा भोगुनी चंद्र चांदणे पसरून जातो, ओझरता कटाक्ष तुझा डोळ्यात झुलावा तसा, पानावरचा दव सरकावा जसा. प्रीतीची झुळूक त्याच्यामध्ये येते, कल्पनेचं सौंदर्य येतं. शेतकऱ्याच्या वेदनेच्या कविताही काही त्या ठिकाणी आलेल्या आहेत. धाय मोकलून अवकाळी पाऊस पडला, पालथा पडून बळीराजा ओक्सा बोसी रडला. हे शेतकऱ्याचं ओक्सा बोक्सी रडणं सरकारला कुणाही कळालेलं नाही, पचलेलं नाही, जाणलेलं नाही. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं असो, शेतकरी आत्महत्या करतोच आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनावरती आमच्या महाराष्ट्रातल्या कवींनी आपण अनेक कविता लिहिल्या. तुमच्या आज दुपारच्या सत्रात सुद्धा शेतकऱ्यावरच्या कविता आहेत. शेतकऱ्याचं अर्थकारण कवितेमध्ये म्हणून चालणार नाही, त्यासाठी अर्थकारणावरती उपाय पाहिजे. राजकारणाची ही संबंध पिलावळ सगळ्या पक्षाची शेतकऱ्याच्या आत्महत्या का सहन करते, सभोवताली तिरड्या निघालेल्या आहेत. ही लोकशाहीची तिरडी आहे की शेतकऱ्यांची तिरडी आहे याचा संभ्रम पडावा आणि संबंध माणुसकी कुंठित व्हावी अशी अवस्था समाजाची झालेली आहे. संवेदनाहीन झालेला समाज, संवेदना शून्य अशा प्रकारचा समाज, या समाजामध्ये हा शेतकरी दरवर्षी मरतो आहे, दर दिवशी मरतो आहे. प्रत्येक काळामध्ये शेतकरीच का मरतो हा प्रश्न एकदा विचारला पाहिजे आपल्या मनाला, जनाला, सरकारला, जनतेला. एखादा पंतप्रधान, एखादा अध्यक्ष, एखादा मुख्यमंत्री, एखादा मंत्री कर्जापोटी आत्महत्या करून अमुक अमुक मेला अशी कधी बातमी ऐकली आहे का? म्हणजे तो मरावा असं मी म्हणणार नाही, परंतु मरत नाही. शेतकरीच का मरतो? काबाड कष्ट करून, इमानदारीनं जगून, जगाला पोसून शेतकरीच का मरतो याची वेदना या ठिकाणी ओक्सा बोक्सीच्या रचण्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या प्रेम कविता सुद्धा अत्यंत सुंदर आहेत. पण ते प्रेम नेमकं लग्ना अगोदरचं आहे की लग्नानंतरचं हे मात्र मला सांगता येणार नाही. मी भांडण लावून देणार नाही, वहिनी इथेच हजर आहेत, मी भांडण लावून देऊ इच्छित नाही. पण बरेच नवरे प्रेम कविता अगोदर करतात त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये, आणि लग्न झाल्यानंतर तुझ्यावरचीच कविता म्हणून बायकोला सांगतात. हे खरं नव्हे. तू कुपी अत्तराची ही प्रेम कविता बघा. तू कुपी अत्तराची मी दर्प बनून फडफडतो, फडकलो सांग तुझे पांग फेडू किती, अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. मित्र हो, अंधश्रद्धेच्या विरोधात सुद्धा त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. वारीचा संदर्भ पुन्हा आलेला आहे. वारी वेदनेस फुंकर, फुटे भक्तीसा अंकुर, चिरंतन सुख रुजवात लाभे नामे याची साथ.
मायच्या संदर्भातला अत्यंत गोडवा या कवितेत व्यक्त करताना, काय सांग तुझी माया, लेकरासाठी झिजवलीस काया, तूच माझी माता, आयुष्याची भगवत गीता. ही सुंदर कल्पना, उदात्त कल्पना. आईला भगवद्गीतेचं तत्वज्ञानाचा अर्थ, ती आई भगवद्गीता जाणू शकत नाही, पण भगवद्गीतेचा अर्थ तिच्यामध्ये कोरलेला पाहताना, अनुभवताना संजय पाठक आपल्या आईविषयी कृतज्ञ आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आत्याला सुद्धा त्यांनी पुस्तक अर्पण केलंय. 2 आत्याचा सन्मान या ठिकाणी झालाय. त्यापैकी रुपाली आत्या इथे हजर आहेत आणि दुसरी आत्या त्यांची आत्तू, ती मात्र आज स्वर्गामध्ये गेलेली आहे. पण त्याच्याबद्दलची कृतज्ञता ही निश्चितपणे या ठिकाणी निर्माण झालेली आहे कृतज्ञता. मित्र हो, सामान्यांच्या संदर्भात काही कविता सामान्य आहेत. त्यातली चौकातला सिग्नल थांब म्हणतो, तरी हा गडी गाडी दामटून हालतो, रोजच्या धावपळीत नाकी न आणतो, अशा वेळी काय करायचं. एक दैनंदिन जीवन जगत असताना अशा काही साध्या दुय्यम स्वरूपाच्या कविता निर्माण होतात. त्याबद्दल कवीनं काही खंत बाळगायची नाही, ते समजून घ्यावं आणि पुढे चालावं. त्याच कवितेमध्ये चांगला भाव आलेला आहे, उत्कट भाव आलेला आहे. MRP पेक्षा जास्त आकारतो दाम, तोंडात राम, कसाई हराम, कमाई हराम, काढायचा फोटो फोडायचा घास, उघड फसवणूक दुसरं काय, ग्राहक तक्रार मंच हाच उपाय, सौजन्य म्हणजे दुसरं काय, हाय काय नाही काय. ही समाजातली वास्तवता. MRP दुप्पट करण्याच्या दृष्टीनं आर्थिक शोषण करणाऱ्या दलालांची, सावकारांची, दुकानदारीचे संबंध हे चित्र, यांनी वास्तवाचं चित्र हा कवी अत्यंत समरसून जीवनाकडे पाहतो आहे, जीवनाचा अनुभव घेतो आहे. त्यांचा सगळा भर त्यांच्या स्वामीवरती आहे. अत्यंत आम्ही ज्योत पेटवताना सुद्धा स्वामी समर्थ, स्वामी समर्थ ते सतत बोलत होते. एखाद्याची श्रद्धा असू शकते, मला ते अमान्य करण्याचं कारण नाही. हे श्रद्धाशील मन काही अनुभवतं, काही साक्षात्कार घडतात आणि त्यातून त्यांना तो मिळतो. पण निसर्गाशी एकरूप होणारे संजय वेद पाठक, झुंजू मुंजू झालं नक्षत्र ओलं, रिमझिम पाणी, ओठी देव गाणी, अशा प्रकारची सुंदर नादमधुर अशा प्रकारची कविता करतात. प्रेमपात्रीमध्ये पुन्हा तोच प्रकार आहे. रात राणीचा सुगंध जागे, तुझ्याच संगे, तुझ्या भाऊ पाशात रात्र भाराहून रंगे. हा आध्यात्मिक माणूस इतका रंगेल असेल असं मला कधी वाटलं नाही. रात्रीचं भाऊ पाशातलं हे चित्र वाचायला नक्की गोड लागतं आपल्याला, प्रत्येकाचंच असतं ते. रंगे चंदनी गात्र, साथीस केशर फाया, बिलगुन म्हणशी मजला, जवळ घे मज राया. हा वाद आणि संवाद हा अत्यंत 2 स्त्री पुरुषाच्या अंतःकरणाचा, शरीर मनाचा तो मिलाप अत्यंत महत्त्वाचा आहे. शय्येवर देह पिसारा, अव्यक्त ओघळे, आत्म्याचे आत्म्याशी घडे मिलन आगळे. मला शरीर मिलनामध्ये मला जास्त सांगायचं नाही, पण आत्म्याचं आत्म्याशी झालेलं मिलन ही या कवितेचा उच्चांक आहे, हे महत्त्वाचं गोष्ट आहे. तुझे प्रेम काट्यावरील गुलाब आठवण, मनीषा चाखण्याची तुझ्या ओठावरील गुलकंद साठवण. बघा, हे गुलाबाची आठवण आता ही पुन्हा लग्नाच्या अगोदरची की नंतरची हे वहिनी सांगू शकतील. मनीषा चाखण्याची ते गुलाबाची आठवण येते आणि मनीषा चाखण्याची तुझ्या ओठावरील गुलकंद साठवण. जी साठवण ओठाच्या गुलकंदामध्ये आहे ती प्राशन करण्याची इच्छा हा व्यक्त करतो. एवढा खुल्लम खुल्ला कवी तरुणाला लाजवील अशा प्रकारची कविता लिहितोय. या वयात 50च्या वयातले ग्रहस्थ आहेत, जरा तरुणांनी शिकावं. माझी बायको ही एक मोठी कविता. आता हे बायकोवरचीच कविता आहे, दुसरी तिसरी बायको नाही. बायकोचा अत्यंत जिव्हाळा आहे, बायकोचा अत्यंत प्रेम आहे. ईश्वरानंतर बायकोच त्याला जवळ अत्यंत जवळची वाटते. तिचं नटणं मुरणं मला महाग वाटत नाही, नटणं मुरणं महाग नाही, पण ती घरात नसेल तेव्हा उजाडलं तरी दिस वाटत नाही. हृदयाचा काळजाचा ठेका चुकावा, प्रत्येकालाच आपल्या बायकोच्या विरहाची जाणीव व्हावी अशी ही ओळ आहे, असा हा प्रसंग आहे. आणि म्हणून त्यांचं बायकोवरचं प्रेम खरं आहे असं मी मानतो. ती माहेरला आवडीने जाते,
ती माहेरला आवडीने जाते आणि लगोलग 2-4 दिवसांनी परत येते. नवऱ्यावरती विश्वास नवीन परत येतात का प्रेमापोटी येतात हा प्रश्न आहे. शपथ सांगतो त्या 2-4 दिवसात वराची पार आब जाते, घराची पार आर जाते. अशा प्रकारची ही विरह भावना पत्नीच्या संदर्भातली व्यक्त झालेली आहे. ती नसली की आपली होते बोंब, वैतागवाडी मनाची डोळ्यात अवतरली काय थेंब, अशा प्रकारची सुंदर कल्पना आहे. तरी मला मैत्रिणी आहेत वारे माप, कपाळावर हात मारला मी. संजय वेद पाठक आणि मैत्रिणी, प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामी समर्थचा जप करणारा माणूस आणि खुलेआम कवितेत सांगतोय, छापील कवितेमध्ये गौरव पुंडेच्या साक्षीने सांगताय. तशा मला मैत्रिणी आहेत वारे माप, एकही नाही दोनही नाही, वारे माप मैत्रिणी आहेत. अबोली बनून सारं सारं माझं पोटात घेते पाप. बायको किती महान आहे. नवऱ्याचं पाप पोटात घेणारी उदार अंतःकरणाची वारे माप मैत्रिणीची सवती पण सिद्ध करणारी, सहन करणारी ही बायकोला मी खरंच वंदन करतो. राजकारणावरती सुंदर कविता लिहिल्या. कोणतं क्षेत्र सोडलं, निसर्गाच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात, नातेवाईकाच्या संदर्भात, अध्यात्माच्या संदर्भातली अत्यंत आणि देवाच्या देवत्वाच्या संदर्भातली, सरकार आणि संबंध सरकारच्या दुष्टपणाबद्दलची, शेतकऱ्याच्या संदर्भातली दुःखाची कविता, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये समरसून जाणारे अशा प्रकारचे संजय पाठक मला अत्यंत नव्या पिढीतील हा जुना माणूस, नव्या पिढीतला आदर्श अशा प्रकारचा कवी वाटतो आहे. आणि म्हणून त्यांच्या कवितांचा संबंध मूल्यमापन करत असताना, जीवनाचा आनंद घेत असताना, अत्यंत श्रद्धेनं नाहून निघालेलं मन कवितेत व्यक्त होताना दिलदारपणानं, खुलेपणानं संबंध, आपल्या आयुष्याचा हिशेब मांडण्याचं काम, आपल्या जीवनानुभूतीला सच्चेपणानं अभिव्यक्त करणारी कविता त्यांनी लिहिली. आणि या प्रसंगी हे संबंध प्रकाशन करण्याचं काम येथे केलं. मी प्रस्तावनेमध्ये मांडलेलंच आहे. ही प्रस्तावना मला वाटतं 432 क्रमांकाची प्रस्तावना आहे. आता 438 प्रस्तावना झालेल्या आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्माचे लोक मला कलाकृती पाठवतात, नाटक, कविता, कादंबरी, कथा, आणि मी त्याचं परीक्षण करून प्रस्तावना पुरेपूर देतो, पूर्ण न्याय देतो. असाच न्याय मी आमच्या मित्राला संजय वेद पाठकला दिलेला आहे. या संबंध कार्यक्रमाची शोभा आपण रसिक आहात. टाळ्या किती वाजवाव्या, कुठे वाजवाव्या याचं अचूक अशा प्रकारचं ज्ञान तुम्ही पुण्याचे नसताना तुम्हाला आहे, हे फार विशेष आहे. पुणेकरांना अभिमान आहे, आम्ही फक्त टाळ्या वाजवणाऱ्या योग्य अशा प्रकारची आम्हाला कळतं. रसिकता आमच्याकडे आहे. त्या रसिकतेचा पुण्याचा भ्रम तुम्ही खाली केला आणि संबंध महाराष्ट्रातली रसिकता आज या रूपानं, आपल्या रूपानं हजर आहे. आणि त्यांनी गौरव पुंडे आणि संबंध आमचा हरणे आणि संजय वेद पाठक यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला, टाळ्यांच्या गजरात दिला. याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. गौरव पुंडेला मी विशेष आशीर्वाद देतो, संजय आपला योगेशला आशीर्वाद देतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. सरांचं सर्वसमावेशक असं हृदयस्थ मनोगत ऐकताना मला आता वाटत होतं, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनही चैतन्य द्यावे. असं चैतन्य आज आपल्या सगळ्यांसमोर सरांनी निर्माण केलेलं आहे.